एकीकडे चांद्रयान यशस्वी झालं म्हणून आनंद साजरा करणारे आपण लोक, एआयच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वावरणारे आपण लोक, आणि अजूनही दुसरीकडे एक विकृत मानसिकता दिसते. म्हणजे हुंड्यासाठी, पैशासाठी जर छळ होत असेल आणि त्यामुळे या विकृतीच्या मानसिकतेला बळी पडून आत्महत्या करण्यात वैष्णवीने आपलं आयुष्य संपवलंय. मी आता जाहीर निषेध करते. याच घटनेच्या संदर्भात बोलायचं असेल तर थोडंसं खुलासाने मला आवर्जून सांगावंसं वाटतं. 6/11/2024 रोजी करिश्मा हगवणे यांनी राज्य महिला आयोगाला तक्रार दाखल केली होती. पण ही तक्रार होती ती भाऊजय आणि भाऊ यांच्या विरोधात. 7/11/2024 रोजी राज्य महिला आयोगाने तातडीने दखल घेत पौड पोलीस स्टेशनला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पण कोणतीही कारवाई करण्यापूर्वी हा कुटुंबातला वाद होता, कुटुंबामधली समस्या होते, कुटुंबाचे प्रश्न होते आणि म्हणून ते कुटुंबामध्येच बसून सामोपचाराने मिटवले पाहिजेत अशा पद्धतीच्या सूचना पोलिसांना देत यामध्ये काउन्सिलिंग करत हा वाद मिटवण्यात आला होता आणि त्यावेळेस पौड पोलीस स्टेशननी देखील कारवाई केली होती. वैष्णवीने आता जी आत्महत्या केली यामध्ये